आपल्या सर्वांना माहीतच असेल की या दिवशी कडुलिंबाच्या पानांचं किती महत्त्व आहे ते. म्हणून सर्वात आधी तर कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी. नाही दिवसाची तर दिवसभरात कधीही खाल्ली तरी चालतात. नंतर गुढी उभारल्यावर विधिवत पूजा करावी. गुढीला अर्पित लिंबाची पाने गुढी काढल्यावर धान्यात ठेवावी. याने धान्यात कीटक लागत नाही आणि वर्षभर घरात भरभराटी राहते. नाही धान्यात तर तुम्हाला तांदळाच्या डब्यात ठेवलं तरी चालेल. देवी अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि धान्याची कमी पडत नाही. तसेच कडुलिंबाचा उपाय म्हणजे पूजा केलेल्या या पानांतून केवळ 2 पाने तिजोरी, गल्ला किंवा आपण पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे. पण ते एक लक्ष ठेवा की पान हे खंडित झालेलं नसावं, तुटलेलं नसावं. संपूर्ण पान असेल तर तसेच 2-3 पानं ठेवावे. याने धनात वृद्धी होते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि वर्षभर पैशाची चणचण जाणवत नाही. आर्थिक समस्या दूर होतात. मात्र तिजोरीत ठेवत असलेले पाने पूजेत वापरलेले असावे, म्हणजे झाडावरचे, डायरेक्ट वापरायची नाही. तुम्ही जे गुढीला उभारल्यानंतर लावतात ती पाने असावी. आणि एक प्रो टिप म्हणून सांगते की ती पाने जे डहाळी आपण गुढीला बांधलेली असते ती दुसऱ्या दिवशी तुम्ही अंघोळीच्या पाण्यात टाकून त्याने अंघोळ केली तर ते पण अतिउत्तम उपाय आहे. तर हे सर्व उपाय केले तर तुम्हाला खूप चांगला त्याचा फायदा होईल. रामकृष्ण हरी.